नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टिशन टाकलेल्या कॅफेवर खेड पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणून जाऊन पाबळ रोड येथील मैत्री कट्टा या कॅफेवर छापा टाकला. या प्रकरणी कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगुरुनगर शहर व जुन्या पुणे नाशिक महामार्गावर पाबळ रोड या ठिकाणी अनेक कॅफे उभे राहिले आहेत. अनधिकृत अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेंना आपले गाळे भाड्याने देत आहेत. खेड पोलिसांनी पाबळ रोड येथील हॉटेल करमारे पाठीमागे मैत्री कट्टा कॅफेचे चालक सुजित सुभाष ठोंबरे वय वर्ष 20 राहणार वाकी तालुका खेड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलिसांच्या पथकानं साध्या वेशात पाबळ रोड येथील मैत्री कट्टा या कॅफेवर जाऊन ऑर्डर देऊन या कॅफेमध्ये बसले असता त्यांना 4 जोड्या मुले व मुली येऊन कॅफे चालकाने पार्टिशन केलेल्या रूममध्ये लाईट बंद ठेवून त्यांना एकांत देणे व त्यांना अश्लील कृत्य करण्यास मोफत दिले. असभ्य आणि अश्लील कृत्य करताना पोलिसांना दिसून आले. शहरातील सर्वच कॅफेवर असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या ठिकाणी देखील पोलिसांनी छापे मारावे अशी मागणी होत आहे. दरम्यान पोलिसांकडून आज कारवाई होणार असल्याची माहिती मिळालेल्या अनेक कॅफे चालकांनी सकाळपासूनच कुलूप लावून कॅफे बंद ठेवले होते. एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर 6 तरुणांनी एका तरुणाला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलवले. तिथे त्याचे नग्न व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे घेत त्याला त्रास दिला. त्यानंतर खेड तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह मेट्रो स्टेशनवर मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेड तालुक्यात वाडा येथे लोकशाही दिनाचे आयोजन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले होते. प्रांत अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. महसूलचे अधिकारी या भागात जात असताना मोठ्या प्रमाणावर माती उपसा सुरू झाल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली. MH14 LX 7856 या क्रमांकाची ट्रक प्रशासनाने अडवली. त्यानंतर चालकाने गाडीतील माती रस्त्यावर खाली करत हायवा ट्रक घेऊन पळून गेला. त्यानंतर खेड पोलिसांत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIDC मधील उत्पादन प्रक्रियेमध्ये काही त्रुटी जाणवत होत्या. शासकीय नियंत्रणे, दप्तर दिरंगाई, अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा अभाव, अस्थिर शासकीय धोरण या सर्व गोष्टी दूर करण्याच्या तसेच परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशानं एप्रिल 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र धोरण जाहीर झालं. खेड तालुक्याच्या पूर्व भागात देखील सेज म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करण्यात आली. सेज निर्मितीमागे कमीत कमी नियंत्रण, आकर्षक सवलती, स्थानिकांना रोजगार, अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवून विशेष आर्थिक क्षेत्र हे आर्थिक वाढीस चालना देणारे प्रमुख अभियंत्र बनावं असा उद्देश होता. खेड सेजमध्ये मात्र उद्योग वाढीस चालना देणारे वातावरण राहिलेले नाही. मागील काही काळात ठेकेदारीवरून झालेले खुनी हल्ले, हत्यारासह खुलेआम वावरणाऱ्या टोळ्या यामुळे खेड सेजमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. देशी तसंच परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास या बाबी येथे खूप मागे पडल्यात. सेज मध्ये रक्तरंजित थरार अनुभवण्यास मिळतोय. खेड सेज मध्ये चौकीही उभारण्यात आली, मात्र येथे पोलीस बळ देण्यात आलं नव्हतं. थरारक हाणामारीच्या घटना समोर आल्यानंतर मात्र पोलिसांना जागली. मुळात खेड सेज मध्ये येण्यास अनेक कंपन्या धजावत नाहीयेत, त्यातच हाणामारीचे थरार अनुभवण्यास मिळतात. याबाबत खेड पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. खेड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत. काही जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र केवळ एवढ्या वेळ खेड सेजमध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी कुणालाही शाश्वती नाहीये. स्थानिकांना आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाटेल असं वातावरण इथं अजिबात नाहीये. खेड सेजमध्ये खोलवर उतरलेली गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढण्याची आणि गुन्हेगार तसंच त्यांना पाठबळ देणाऱ्या नेत्यांचे बुरके फाडण्याची आता गरज आहे. खेड तालुक्यातून हलवण्यात आलेल्या पुरंदर विमानतळाची अधिसूचना अखेर जारी करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळ पुरंदरमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून पुन्हा खेड तालुक्यात विमानतळ येण्याच्या शक्यता संपुष्टात आल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार विमानतळ ठरल्याप्रमाणे पुरंदरमधील 7 गावातील सुमारे 2832 हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे. या गावांना औद्योगिक दर्जा देण्यात आला आहे. गावांमधील चतुःसीमाही निश्चित केली असून जमिनीची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. खेड तालुक्यातून वेगवेगळ्या कारणांनी होऊ न शकलेले विमानतळ खेड तालुक्यातून हलवण्यात आले.
त्यानंतर पुरंदर विमानतळाची घोषणा ऑक्टोबर 2016 मध्ये झाली होती। उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद न केल्याने पुरंदर विमानतळाची शक्यता आता धूसर झाली होती। मात्र सरकारने आता अधिसूचना जारी केल्याने त्याबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे। पुणे लोहगाव येथील विमानतळ हे संरक्षण विभागाचे असून पुण्यासाठी स्वतंत्र असे आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता आहे। त्यानुसार सर्वात आधी खेड तालुक्यात जागेची चाचपणी करण्यात आली, मात्र त्यानंतर पुरंदर तालुक्यात जागा निश्चित झाली। त्यानुसार आता भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। शेतजमिनींमधील बंद झालेले वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासंदर्भात तहसीलदारांचा अधिकार आता नायब तहसीलदारांना देखील देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतलाय। त्यामुळे रस्त्यांच्या प्रकरणांवर जलद गतीने सुनावणी होऊन ते शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेले रस्ते पुणे जिल्हा प्रशासनाने खुले केलेत। पुणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 146 किलोमीटरचे 117 रस्ते खुले करण्यात आलेत। पूर्वी जमिनींना व्यावसायिक दर नव्हता। जमीन मालक वहिवाटीत असणाऱ्या रस्त्यांच्या शेजारील शेतकऱ्यांना सहज वापर करू देत होते। जमिनींचे भाव गगनाला भिडल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून जाणारे रस्ते बंद केले। तहसीलदार यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा निर्णय घेण्यात येत नव्हते। त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचं ठरवलं। त्यामुळे बंद झालेले वहिवाटीचे रस्ते आता मोकळे होणार आहेत। चाकण पालिका हद्दीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले। ठेकेदार नेमण्यात आलेले असले तरी संबंधित मंडळी ठेकेदारांचे टक्के मिळवण्यात धन्यता मानत असल्यानं त्यांच्याकडून काम करून घेणं या विभागाला कठीण झालंय। चाकण आंबेठाण रस्त्यावर असे कचऱ्याचे ढीग मागील कित्येक महिन्यांपासून साचलेले। चाकण शहरात अनेक ठिकाणी स्वच्छतेचे 3 तेरा वाजले। पालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। प्रशासनाने स्वच्छ चाकण सुंदर चाकण हे बिरुद केवळ फलकांवर लिहिण्यापुरतं मर्यादित ठेवलंय। चाकण राक्षेवाडी रस्त्याचे बंद पडलेलं काम सुरू झालंय। याबाबत स्थानिकांनी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। आमदार काळे यांनी या प्रकरणी तातडीने काम पूर्ण करण्याबाबत आणि दोषी ठेकेदार यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्यानंतर चाकण नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गंभीर दखल घेतली आहे। संबंधित ठेकेदार यांना आता कागदावर घेतलाय। चाकण पालिकेचे मुख्याधिकारी भोसले आणि संबंधित ठेकेदार यांना नोटीस काढली आहे। काम तातडीने पूर्ण न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असं सूचित करण्यात आलंय। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेतील भूगोल म्हणजेच अर्थातच सामाजिक शास्त्र भाग 2चा शेवटचा पेपर सोमवारी संपला आणि खेड तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांनी हुश करत जल्लोष साजरा केला। आज 10वी आणि 12वीची देखील परीक्षा संपल्यानं विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला। चाकण आंबेठाण रस्त्यावर रहदारी प्रचंड वाढली आहे। त्यामुळे किरकोळ ते गंभीर अपघात होत आहेत। तातडीने प्रशासनाने यावर गतिरोधक बसवण्याची मागणी चाकण पालिकेचे येथील नगरसेवक निलेश गोरे यांनी केली आहे। कळमोडी धरण परिसरातील येणिये खुर्द तालुका खेड या ठिकाणी समीर उर्फ माऊली संतोष वाळुंजकर वय वर्ष 22 याचा मामाच्या घरासमोर आकस्मिक मृत्यू झाला। कारण स्पष्ट झाले नाही। संतोष वाळुंजकर वय वर्ष 22 राहणार सुदवाडी तालुका मावळ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। किंगफा सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून धामणे शाळेला संरक्षक भिंत व वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील दोंदे ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग बांधवांना 5% निधी वाटप करण्यात आले। 46 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे धनादेश देण्यात आले। खेड तालुक्यात सोमवारी 17 मार्च रोजी चाकण आणि आळंदी भागात शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली। याच सोहळ्यावर थोडक्यात एक नजर टाकूया।
चाकणमध्ये हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली। मुस्लिम कार्यकर्त्यांनी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून आणि मिरवणुकीत पुष्पहार अर्पण करून एकतेचा संदेश दिला, जो खूपच प्रेरणादायी आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।